पुस्तकाच्या अभिवाचनाला सुरुवात करूया. शिवाजी ब्राह्मण, 96 कुळी, कुळवाडी आणि शूद्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे ज्या काही बिरुदावल्या लावल्या जातात त्यात गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे. गायींचा आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा अशी बिरुदावली सारखी प्रसिद्धी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. यातील एकाही पत्रात शिवाजी महाराजांनी स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेतलेलं नाही. शिवाजीच्या समकालीनांनी शिवाजीस लिहिलेली पत्र आहेत. त्या पत्रांपैकी एकाही पत्रात कुणी सुद्धा शिवाजीस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणत नाहीत. उलट शिवाजी महाराजांची राज्याभिषेक शक असलेली 29 पत्रे उपलब्ध झालेली आहेत. या सर्व पत्रात शिवाजी स्वतःच क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती असे म्हणून घेतो. तो स्वतःच गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाही. मग हे गोब्राह्मण प्रकरण आले कुठून? शिवाजी स्वतःच गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेई असे श्री ब मो पुरंदरे लिहितात व त्यासाठी शिवचरित्र साधने खंड 5 क्रमांक 534 व 537 असा आधार देतात. या सर्व पत्रांची व आधारांची छाननी करून श्री शेजवलकर निर्वाळा देतात की 534 क्रमांकाच्या लेखात शिवाजी स्वतःच गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाहीत, तर पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो ब्राह्मण त्यास तशी पदवी देतो. 537 क्रमांकाच्या लेखात तर गोब्राह्मण प्रतिपालक असा शब्दच आलेला नाही. म्हणजे सबकुछ झूठ. शिवाजीने स्वतःच गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेणे आणि ब्राह्मणांनी त्यास तसे म्हणणे यातले अंतर स्पष्ट आहे. काम करून घ्यायला किंवा याचना करायला गेलेला कोणीही राजास तू आमचा प्रतिपाल करणार आहेस असे म्हणणारच. त्यात विशेष काय? मग शिवाजीला लावलेली किंवा खरे सांगायचे तर मागाहून बळेच चिकटवलेली बिरुदावली कुणी लावली असावी? गो लावणे शक्य नाही. त्यामुळे उत्तर स्पष्ट आहे. स्वतःचा कार्यभाग साधण्यासाठी इतिहासातील थोर पुरुषांनी आपल्याला सोयीची अशी बिरुदावली लावण्यास फार तर हुशारी किंवा चलाखी केली असं म्हणता येईल. लोक अडाणी आहेत व मुळापर्यंत जात नाहीत तोपर्यंत पचेलही, पण म्हणून ते सत्य नव्हे, म्हणून तो इतिहास नव्हे. ग्रँड डफने आपल्या पुस्तकात गायी, रयत व स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजीने आपल्या शिपायास बंदी केली होती असे नमूद केलं आहे. त्याला इतर आधारही आहेत. पण मग गायी, रयत, स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेला शिवाजी गोब्राह्मण प्रतिपालक कसा केला गेला? रयत आणि स्त्रिया यांना बाजूस सारून त्या ठिकाणी ब्राह्मण कधी व कुणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाऊ नये. शिवाजीच्या राज्यात ब्राह्मणास खास सवलती सुद्धा कुठे दिसत नाहीत. उलट एका पत्रात आगळीक केलेल्या ब्राह्मणासंबंधी शिवाजी महाराज लिहितात, ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो असे बजावतात आणि धमकावतात की जे गणिमांचे गणिम ते तसाच नतीजा पावणार. सर्व मराठे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांकडे नव्हते तसेच सर्व ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या बाजूने नव्हते. अनेक विरुद्धही होते. म्हणूनही शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक अशी बिरुदावली लावून घेणे शक्य नव्हतं व तशी त्यांनी घेतलेली सुद्धा नव्हती. दक्षिणा उपटवण्यासाठी शिवाजीच्या काळात ब्राह्मणांनी शिवाजीच्या विरुद्ध कोटी चंडी यज्ञ केल्याचा एक मजेदार उल्लेख शिवचरित्र साहित्यात आहे. दिल्लीच्या शहनशहाचे मातब्बर सरदार मिर्झाराजे जयसिंग शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले. त्यावेळी त्यांना शिवाजी विरुद्ध जय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कोट चंडी यज्ञ केला होता. तो उल्लेख असा: मिर्झा राजा जयसिंगाची चिंता, शिवाजी मोठा दंगेखोर, मोठा हुन्नरवंत आणि मर्दाना शिपाई अंगाचा, खासा अफजलखान अंगे मारिला, शास्तखानाच्या डेऱ्यात शिरोने मारामारी केली, आपणास यश कसे येईल म्हणून चिंता केली. तेव्हा मोठे मोठे ब्राह्मण पुरोहित यांनी उपाय सांगितला. दैवी प्रयोगी अनुष्ठाने करावी म्हणजे यश येईल. मग मिर्झा बोलिला, जे कोटचंडी करावी आणि 11 कोटी लिंगे करावी.
कामनार्थ बगलामुखी कालरात्री प्रित्यर्थ जप करावा. 400 ब्राह्मण अनुष्ठानास घातले. प्रत्येही अनुष्ठाने चालिले. अनुष्ठानास 2 कोट रुपये आलाहिदा काढून ठेविले आणि 3 मास अनुष्ठान काढून सिद्ध केले. अनुष्ठानाची पूर्णाहुती करून ब्राह्मणास दान दक्षिणा देऊन संतर्पण केले. मग दरमजल चालिले. शिवाजी जर ब्राह्मण प्रतिपालक होता आणि शिवाजीचे राज्य जर ब्राह्मण हिंदू धर्मरक्षणाकरिता होते, तर एवढा कोटी चंड यज्ञ ब्राह्मणांनी कसा केला? छत्रपतींच्या राज्याभिषेकास ब्राह्मणांचा विरोध. महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला हे सत्य तर सर्वांना माहीतच आहे. चातुर्वर्ण्याच्या रचनेप्रमाणे व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे आणि क्षत्रियांनाच होता. शिवाजी शूर असला, त्याने राज्य कमावले, तरी तो राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते. काहींना त्यांच्या क्षत्रियत्वाची शंका होती आणि उरलेल्यांना तो मुळात क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कार क्षय झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता. शिवाजीची मुंज झाली नव्हती. मंत्रविधीसह लग्न लागले नव्हते. मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार? काही सनातनी धर्ममार्तंडांची त्यावरही कडी होती. ते सांगत होते, नंदातम क्षत्रिय कुलम. नंद राजाचा अंत झाला तोच क्षत्रिय कुळाचा अंत होय. त्यानंतर कोणी क्षत्रियच उरला नाही. अकबराच्या काळी कृष्ण भट शेषाने शूद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याने असे प्रतिपादन केले की परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आता हिंदू धर्मात राजतेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाहीत. मग शिवाजीला राज्याभिषेक कसा करणार? महाराष्ट्रातल्या ब्रह्मवंतांपैकी कुणी राज्याभिषेक करण्यास तयार नाही. म्हणून मग काशीचा गागा भट्ट आला व त्याने साग्र संगीत राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला. तसे गागा भट्टाचे मूळ घराणे नांदेडचे, पण तो विद्वान ब्राह्मण काशीस होता. राजांनी त्याला व इतर ब्राह्मणांना प्रचंड दक्षिणा दिल्या. यात काही अतिशयोक्ती असेल, पण एक वर्णन असे आहे की गडावर राज्याभिषेक समयी राजांनी ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून इतके सोने दिले की त्यांना ते गडावरून खाली आणता येईना. शिवाजीचे ब्राह्मण सहकारी. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला होता. त्यावरून किंवा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी मिर्झा राजे जयसिंग यांना यश मिळावे म्हणून कोटी चंडी यज्ञ केला होता. त्यावरून महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण शिवाजीच्या विरुद्ध होते असा कोणी निष्कर्ष काढला तर तो मात्र पूर्णतया चुकीचा ठरेल. हा प्रश्न केवळ व्यक्तिगत या किंवा त्या ब्राह्मण समूहाचा नव्हता किंवा या किंवा त्या पुरोहिताचा नव्हता. प्रश्न मूळ चातुर्वर्ण धर्माचाच होता व आजही आहे. शूद्र हे प्रजापतीच्या पायापासून जन्माला आले. वरील 3ही वर्णांची सेवा करणे हे त्यांचे धर्म कर्तव्य आहे. त्यांना राजा होता येणार नाही अशी धर्माज्ञा आहे. राजा हा देवाचा अंश असतो आणि शूद्रात देवाचा अंश असणे शक्य नाही. म्हणून शूद्र राजा होऊ शकत नाही असा धर्माचा आग्रह आहे. मुसलमान राजा होऊ शकतो पण शूद्र होऊ शकत नाही अशी सनातन हिंदू धर्माची रीत आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला धर्माचाच विरोध होता, नुसता ब्राह्मणांचा नव्हता. शिवाजीच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते. मोरोपंत पिंगळे तर पेशवे पदावर होते. ते एक मुख्य प्रधान होते. मोरोपंत, अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्र्यंबक हे प्रधान तर होतेच, पण मोठे कुशल वीर होते. शिवाजीची आग्र्याहून सुटका करून घेण्याच्या रोमांचकारी घटनांना त्र्यंबकपंत डबीर आणि रघुनाथपंत कोरडे या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी आणि कृष्णाजी काशी व विसाजी या उत्तरेकडील ब्राह्मणांनी मोलाची मदत केल्याची इतिहासानं नोंद घेतलेली आहे. प्रश्न नुसता ब्राह्मणांचा नव्हता तर सनातन हिंदू धर्माचा होता. त्या काळाच्या मर्यादांचा होता व या मर्यादा शिवाजीने सुद्धा स्वीकारून मान्य केल्या होत्या. म्हणून सकृतदर्शनी आज हास्यास्पद दिसणाऱ्या गोष्टी त्या काळात घडल्या. संस्कारक्षय झाला वगैरे आक्षेपांना उत्तर म्हणून गागा भट्टाने शिवाजी महाराजांची मुंज 44व्या वर्षी केली. मंत्रविधीसह पुन्हा विवाह केला. दान दक्षिणा म्हणून लक्षावधी सुवर्ण मोहरांची उधळण करावी लागली आणि मग राज्याभिषेक झाला.
हिंदू धर्म रक्षक म्हणून शिवाजीला बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजीला राज्याभिषेक करायला विरोध केला होता व 44व्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणे असल्या हास्यास्पद गोष्टी करविल्या होत्या. अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजीला सुद्धा या काळाच्या आणि धर्माच्या मर्यादा होत्या. प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात. तशा त्या शिवाजीला सुद्धा होत्या. गौरव करण्याच्या भरात तारतम्य सोडून काही वेळा शिवाजी महाराजांचा काळनिरपेक्ष गौरव केला जातो. शिवाजीचे राज्य धर्मनिरपेक्ष राज्य होते, शिवाजी खरा समाजवादी होता इत्यादी हास्यास्पद विधाने सुद्धा काही मंडळी करतात. अर्थात ते खरं नाही, हे स्पष्ट आहे. सरंजामशाही समाजरचनेच्या काळात स्वतः एक राजा असलेला शिवाजी धर्मनिरपेक्ष असणे शक्य नव्हते, समाजवादीही असणे शक्य नव्हते. शिवाजी त्याच्या समकालीनांपेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करी हे महत्त्वाचं. त्या परिस्थितीतही त्याने किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्याने किती प्रगतिशील पावले उचलली, राजा असूनही रयतेची कशी कदर केली हे महत्त्वाचं. शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजे 6 जून 1674 रोजी झाला हे बहुतेक सर्वांना ठाऊक आहे. परंतु शिवाजीचा आणखी एक दुसरा राज्याभिषेक झाला होता. तो पहिल्या राज्याभिषेकानंतर लगेच साधारणतः 3 महिन्यांनी ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पंचमीस झाला होता. निश्चलपुरी गोसावी या नावाचा कोणी यजुर्वेदी तांत्रिक गोसावी होता. पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला. दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर 13 दिवसांनी शिवाजीची थोर आई जिजाबाई हिचं निधन झालं होतं. शिवाजीचा सेनापती प्रतापराव गुर्जर वारला होता. शिवाजीची एक पत्नी काशीबाई मृत्यू पावली होती. या सर्व गोष्टी पहिला राज्याभिषेक करताना गागाभट्टाने चुका केल्या म्हणून घडल्या असं या निश्चलपुरीचं म्हणणं होतं. त्याने मुहूर्त बरोबर काढला नव्हता, उपदेवतांना संतुष्ट केलं नव्हतं, त्यांना बळीचे दान दिले नव्हते, त्यामुळे या आपत्ती ओढवल्या असं त्याचं म्हणणं होतं. शिवाजी महाराज व त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्ध व पापभिरू होते. त्या सर्वांना त्या काळातील जाणीवांच्या व ज्ञानाच्या मर्यादा होत्या. त्यांनी निश्चलपुरीचे म्हणणे मान्य केले आणि मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक केला. पुन्हा उरल्या सुरल्या देवदेवतांना यज्ञ करून व दाने करून संतुष्ट केले गेले. ब्राह्मणांना पुन्हा दक्षिणा देण्यात आल्या. एकाच व्यक्तीचे 2 राज्याभिषेक झाल्याचे कुठेच ऐकिवात नाही. अर्थात 2 राज्याभिषेक करून आणि 2 वेळा देवदेवता व ब्राह्मण पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग झालेला दिसत नाही. राज्याभिषेकानंतर स्वतः शिवाजी महाराजांना जेमतेम 6 वर्षेच आयुष्य मिळाले व तसे ते अकालीच मृत्यू पावले. काळाच्या व तत्कालीन जाणीवांच्या मर्यादा लक्षात घेऊनच या 2 राज्याभिषेकांकडे पाहावयाचे तेवढेच तात्पर्य. 96 गुढीवाल्यांचा शिवाजी विरोध. त्या काळी शिवाजी महाराजांना शूद्र किंवा हलक्या जातीचा समजणाऱ्यात महाराष्ट्रातील फक्त ब्राह्मणच होते असे नाही. स्वतःला क्षत्रिय म्हणणारे 96 कुळीचे मराठे सरदारही शिवाजीचा राजा म्हणून सुरुवातीस हक्क मानत नव्हते. या अहमन्य कुळीत 96 नावे आहेत, त्यात भोसले हे नाव नाही. अजूनही कर्मटपणाने जातपात पाहून स्वैरसंबंध ठरवणारे आणि स्वतःला उच्च मराठे समजणारे भोसले आडनावाच्या मराठ्यांना हलके समजतात. त्या काळी जवळजवळ सर्वच 96 कुळीचे मराठे स्वतःस राजे म्हणवत. शिंदे राजे, मोरे राजे इत्यादी. त्यांची राज्य नव्हती पण ते स्वतःस राजे म्हणवत. नगर जिल्ह्यात व आजूबाजूस असूनही जवळजवळ सर्व मराठे आणि इतर काही सुद्धा स्वतःच्या आडनावापुढे पाटील लावतात. जसे लांडगे पाटील, कोल्हे पाटील, काळे पाटील, विखे पाटील इत्यादी सारेच पाटील. स्वतःला राजे म्हणवणारे तेव्हाचे 96 कुळीचे मराठे शिवाजीबरोबर कसे वागत याची एक कथा नमूद आहे. जावळीचे मोरे हे विजापूरशाहीचे एक सरदार होते. त्यांना राजे म्हणत. शिवाय त्यांना चंद्रराव ही पदवी होती. या जावळीच्या मोऱ्यांनी आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी व्हावं म्हणून शिवाजीने प्रयत्न केले. पत्रे पाठवली, दूत पाठवले. ऐके ना,
तेव्हा जरबेचा खलिता पाठविला आणि इशारात केली की जर ऐकणार नसतील तर जावळी काबीज करू आणि कैद करू. या पत्रात शिवाजीने स्वतःस राजे असे संबोधले होते. या पत्रास जावळीच्या मोऱ्यांनी उर्मटपणाने पाठवलेले पत्र मिळाले आहे. त्या पत्रास मोरे म्हणतात, तुम्ही राजे कसे? तुम्ही स्वतःला राजा म्हणून घेता म्हणून तुम्ही राजे. तुम्ही जेवत असाल तर हात धुवायला जावळीत या, आमचे युद्ध होऊ द्या. अर्थात शिवाजीने मोऱ्यांची इच्छा पूर्ण केली, युद्ध केलं व जावळी जिंकली. हा भाग वेगळा. जावळीचे मोरे स्वतःला राजे म्हणवत परंतु शिवाजीला राजा मानायला तयार नव्हते. ही या संदर्भातील महत्त्वाची गोष्ट. जी गोष्ट जावळीच्या मोऱ्यांची तीच गोष्ट रांझ्याच्या पाटलाची. सामान्य कुणब्याच्या पोरीवर बलात्कार केला म्हणून त्याला मुसक्या बांधून पुण्यात शिवाजीसमोर हजर केला आणि शिवाजीने त्यास शिक्षा फरमावली. तेव्हा तो तिथे हजर असलेल्या दादोजी कोंडदेवांना म्हणाला, पंत, गोतमुखाने न्याय व्हावा. पाटलाच्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट आहे. न्याय करण्याचा अधिकार राजाचा, वरिष्ठवर्णीयांचा, ब्राह्मणांचा किंवा जात पंचायतीचा. शिवाजी राजा नाही, तो वरिष्ठ वर्णाचा नाही, म्हणून त्याला शिक्षा देण्याचा अधिकार नाही. धर्मशास्त्राप्रमाणे काटेकोर रीतीने पाहायचे तर रांझ्याच्या पाटलाचे म्हणणे खरे होते. परंतु शिवाजीने धर्माज्ञा बाजूला ठेवून स्वतःच न्याय केला. पाटील मानो अगर न मानो, शिवाजीने पुढे येऊन हजर व्हायला त्याला निरोप पाठवला. तेव्हासुद्धा तो एकट्या स्वाराबरोबर आला नाही, उलट स्वारालाच म्हणाला होता, तुझ्या शिवाजीला जाऊन सांग तू नावाचा राजा आहेस. तसा मी नावाचा पाटील नाही, गावचा अधिकारी पाटील आहे. मी माझी प्रजा बटीक समजतो. थोडक्यात काय तर उच्चवर्णीय ब्राह्मण असो किंवा उच्चवर्णीय मराठे असो, सुरुवातीस ते शिवाजीला मानायला तयार नव्हते. चातुर्वर्ण रचनेचा, वर्णवर्चस्वाचा त्रास शिवाजीला सुद्धा झाला. तो धर्म मानित असल्याने त्याने मार्ग काढला, राज्याभिषेक करून घेतला. स्वबळाने, शौर्याने, युक्तीने संपादन केलेल्या राज्याचा तो राजा होता. अगदी औरंगजेबसुद्धा त्याला मानित होता, पण हिंदू धर्म मानित नव्हता. म्हणून शिवाजीला राज्याभिषेक करून घ्यावा लागला, धर्माची मान्यता घ्यावी लागली. कुळवाडी भूषण. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा एक पोवाडा लिहिला आहे. या पोवाड्यात सुरुवातीस ध्रुपदातच ते शिवाजीला कुळवाडी भूषण म्हणतात. पोवाड्याचा शेवट करताना ते म्हणतात, ज्योतिराव फुल्यांनी गाईला पूतशूद्राचा. मथितार्थ असा की शिवाजी भोसला हा शूद्राचा पुत्र होता. महात्मा फुले इतिहास संशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते, समतेचा पुरस्कार व प्रचार करणारे कर्ते सुधारक होते. त्यामुळे त्यांनी शिवाजी असे म्हटले असेल असे म्हणून त्यांच्या पोवाड्याचा आधार दूर करता येणे शक्य आहे. परंतु संशोधकातही याविषयी मतमतांतरे दिसतात. ते बिचकत बोलतात व लिहितात, पण मते अलग आहेत. शेजवलकरांनी त्यांच्या शिवछत्रपतींच्या चरित्राच्या आराखड्यात शिवाजीच्या कौटुंबिक माहितीची नोंद एका प्रकरणात एकत्र केली आहे. त्यातील हे टिपण पहा. शिवाजीच्या कुळाचा पूर्व इतिहास. उदयपूरच्या राणा भीमसिंगांचा बाघसिंग नावाचा दासीपुत्र होता. राणाच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊबंद सिसोदे राजपूत त्यास कडू समजू लागले, म्हणून तो प्रथम खानदेशात आला व नंतर पुण्याजवळ जमीन विकत घेऊन तेथील जमीनदार झाला. त्याच्या 4 मुलांपैकी मालोजी व बंबोजी हे दोघे होत. बुंदेल्यांची बखर. भाषांतरकार पा. न. पटवर्धन, 1920, पृष्ठ क्रमांक 1. शिवाजी राजपूत असल्यासंबंधीचे अनेक उल्लेख आहेत व त्यांना वेगवेगळे आधारही आहेत. या सर्व आधारांचा अभ्यास केलेले म. दत्तो, वामन पोद्दार लिहून ठेवतात की त्या संबंधात फार अडचणी येतात. पुढील काळातल्या अगदी शाहू महाराजांपूर्वीच्या प्रतिवृत्तात असं दिसतं की बहुसंख्य घराणी सिसोदियांपैकी आहेत की नाहीत यासंबंधी उदयपूर येथून चौकशी करण्यात आली. त्याच्याही पूर्वी ते सिसोदिया आहेत की नाहीत याविषयी मतभेद होते. शिवाजी हा राजपूत होता आणि त्याचे भोसले घराणे राजपुतान्यातील सिसोदियापैकीच होते, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. शहाजीच्या एका पत्रात तर आम्ही तो राजपूत असा उल्लेख आहे, त्यावरून हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. शिवाजी महाराज जन्माने क्षत्रिय होते की नाही हा मुद्दा निरर्थक आहे. शिवाजी क्षत्रिय होता, मी क्षत्रिय आहे,
म्हणून मी सुद्धा थोर आहे, किंवा शिवाजी भोसला होता, माझे आडनाव भोसले आहे म्हणून मी थोर आहे, असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुणाला सांगावयाचे असेल त्याचा प्रश्न वेगळा. शिवाजीच्या थोरपणाशी नाते सांगायला व त्यांच्या थोरपणात स्वतः गौरवून घ्यायला जात किंवा आडनाव याखेरीज ज्यांच्याकडे दुसरे काही नसेल त्यांनी शिवाजीच्या जन्मकुळाची चर्चा करावी. तो कोणत्या कुळात जन्माला आला ह्यापेक्षा त्याने काय केलं हे महत्त्वाचं. कुठे जन्माला यावे हे आपल्या हातात नसतं, काय करावे हे बरेचसे आपल्या हातात असते. अर्थात ज्यांच्या हातून काही घडत नाही ते कुळाची थोरवी गाण्याखेरीज काय करणार. शिवाजीचे सहकारी सामान्य शेतकरी. परंतु शिवाजीच्या नावाने वर्णश्रेष्ठत्व कोणी स्थापू पाहिल तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की शिवाजीच्या स्वराज्य कार्यात बहुसंख्य साथीदार, फार मोठ्या संख्येने असलेले साथीदार उच्चवर्णीय नव्हते. तसेच ते सरदार, जमीनदार, वतनदारही नव्हते, तर खालच्या म्हणून समजल्या गेलेल्या जातींचे व गोरगरीब शेतकरी होते. ज्या मावळ्यांच्या चिवटपणावर, ज्यांच्या अव्यभिचारी निष्ठेवर, असीम त्यागावर शिवाजी अतुलनीय पराक्रम करू शकला ते सर्व मावळे म्हणजे सामान्य शेतकरी होते. जुन्या वतनदारांनी, सरदारांनी सुरुवातीला शिवाजीला फारशी साथ दिली नाही, परंतु शिवाजीने छोटे मोठे नवे सेनानायक निर्माण केले. ते सर्व जन्माने सर्वसामान्य लोक होते व पराक्रमाने मोठे झाले. पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटून जायला मदतकारक ठरला तो शिवा न्हावी होता. अफजलखानाच्या वधाच्या वेळी शिवाजीचा विश्वासू आणि चपळ लढवय्या म्हणून बरोबर गेलेला जीवा महालला हा सुद्धा जातीने न्हावी होता. त्याचे आडनाव संकपाळ. तो जावळी प्रांतातला मौजे कोंडिलवलीचा. तो सुद्धा एक सर्वसामान्य रयत होता. शिवाजीच्या हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक हा रामोशी जातीचा होता. प्रत्यक्ष शेती करून उपजीविका करणाऱ्या सर्वसामान्य कुणब्यांना शिवाजीने साथीला घेतले व राज्य स्थापले. शेती करणारा मराठा कुणबी हा परंपरेने क्षुद्रच समजला जाई. व्यक्तींच्या या उदाहरणांबरोबर समुदायांचे उल्लेखही इतिहासात आहेत. सभासदाच्या बकरीत एक नोंद आहे. बेरड, रामोशी, आडेकरी वगैरे लोकांना त्यांच्या मगदुराप्रमाणे नोकऱ्या दिल्या. त्यामुळे शिवाजीच्या राज्यात गुन्हे व उपद्रव कधीही होत नसे. गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्या पराक्रमाला वाव मिळतो, मग ते सहसा उपद्रव करीत नाहीत. शिवाजी महाराजांनी जे आरमार उभारलं ते सुद्धा परंपरागत क्षत्रिय किंवा मराठ्यांच्या साह्याने नव्हे. शिवाजीचा आरमार प्रमुख हा जसा दर्यावर्दी मुसलमान होता, तसेच आरमारातले बहुसंख्य सैनिक कोळी, सोनकोळी, भंडारी, मुसलमान इत्यादी जातीतील लोकच होते. समुद्राच्या साह्याने पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांनाच शिवाजीने सैनिक बनवले. सामान्यांना शिवाजीने मोठे केले आणि मग या सामान्यांनी शिवाजीला मोठे केले आणि मग सर्वांनी मिळून खूप मोठे कार्य केले. चांगला विचार सामान्य लोक जेव्हा स्वीकारतात तेव्हा तो विचार हीच एक शक्ती होते आणि ती शक्ती सामान्यांकडून असामान्य कार्य करून घेते. सामान्यांच्या सहकार्याखेरीज व सहभागाखेरीज इतिहासातील असामान्य कार्य घडत नाहीत. उच्च कळातले जे असत ते बहुतेक सर्व प्रस्थापित असत. त्यांचे त्या काळी बरे चाललेले असे. जे चाललेले आहे ते बदलावे असे त्यांना वाटत नसे. जे सामान्य होते त्यांनाच बदल हवा होता. शिवाजीने त्यांनाच संघटित केलं, शहाणं केलं, मोठं केलं आणि जुलमाला आळा घातला. ज्यांना जुलूम सहन करावा लागतो तेच जुलूम नाहीसा करतात. जुलूम करण्यातच जे सहभागी असतात ते जुलूम नाहीसा कसा करतील. शिवाजी व धर्मांतर. शिवाजी हिंदू धर्म पाळणारा होता, पण त्याची धर्मश्रद्धा आंधळी नव्हती. धर्माला मान्य नसणाऱ्या गोष्टीही तो करी व कार्य साधी. कार्य महत्त्वाचे होते, धर्माचे काटेकोर पालन महत्त्वाचे नव्हते. एकदा मुसलमान झाला म्हणजे धर्म सोडला, धर्म सोडला म्हणजे मेला, मग मेलेला जिवंत कसा होणार. आणि या जन्मात पाप केल्याने पुढच्या जन्मात तर माणूससुद्धा होणार नाही, किडा किंवा मुंगी होणार, असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. शिवाजीच्या काळात तर ते कठोरपणे सांगे, परंतु शिवाजीने मुसलमान झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेतले. नुसते करून घेतले असे नाही, तर त्यांच्याशी सोयर संबंध जोडले. ते धर्मातून गेले होते म्हणजे हलके किंवा शूद्र झाले होते व आपण त्यांच्याशी संबंध कसा ठेवावा असं शिवाजीला वाटलं नाही.
बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे मुसलमान सुनता झालेले व मुसलमानात 10-5 वर्ष राहिलेले मराठे शिवाजीने परत हिंदू करून घेतले. लांड्या म्हणून ज्याला हिनवत होते त्या बजाजी निंबाळकरास शिवाजीने स्वतःची मुलगी दिली. अफगाणिस्तानास 8 वर्ष राहिलेल्या नेताजी पालकरास शुद्ध करून स्वतःच्या पंक्तीत बसवून घेतले. धर्मासंबंधीचा हा विचार पेशवाई इतका मागे पडला की पेशवाईतला सर्वात शूर पुरुष बाजीराव स्वतःच्या मुसलमान प्रियसीच्या मस्तानीच्या मुलास हिंदू करण्याची इच्छा असूनही हिंदू करू शकला नाही. शमशेर बहादरास कृष्णसिंग करीन म्हणणाऱ्या बाजीरावास ते तर जमलं नाहीच, उलट स्वतःलाच घराबाहेर पडावं लागलं. शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशवाईतला हिंदू धर्म एकच काय? शिवाजीने अस्पृश्यास व महारास किल्लेदार केले होते. पेशवाईत त्यांच्या पाठीला झाप बांधून आणि गळ्यात लोटके अडकवून रस्त्यांची शुद्धता केली जात होती. शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशव्यांचा हिंदू धर्म एकच काय? शिवाजीच्या नावाने सेना स्थापून हिंदूंचे ऐक्य घडवायला निघालेल्या सेनापतींना कोणता हिंदू धर्म प्रस्थापित करायचा आहे, शिवाजीचा की पेशवाईतला? शिवाजी महाराज अंधश्रद्धेच्या व खुळ्या समजुतींच्या कसे विरुद्ध होते याची एक गमतीदार नोंद आहे. मूल पालथे जन्मने हे अशुभ आहे अशी अंधश्रद्धा होती. राजाराम महाराज जन्मताना पालथे जन्मले. सर्वजण ते पाहून गप्प बसले. पुत्रजन्माचा आनंद कोणी दाखविना. महाराजांना हे समजलं. ते म्हणाले, पुत्र पालथा जन्मला तो मुसलमान पातशाही पालथी घालील. मग सगळे आनंद व्यक्त करू लागले. श्रद्धा वेगळी, अंधश्रद्धा वेगळी. इतिहासाचा विपर्यास का? शिवाजी आणि अवतार. शिवाजीवर मनापासून प्रेम करणाऱ्या कितीतरी मोठ्या जनसमुदायात शिवाजी हा परमेश्वराचाच अवतार होता अशी समजूत आहे. कुणी त्यास शिवाचा अवतार म्हणतात तर कुणी विष्णूचा. आपल्या देशात आणि परंपरेत माणसाचा देव व्हायला वेळ लागत नाही. ऐतिहासिक थोर पुरुषांचं सोडा, एखाद्या चांगल्या माणसाला सुद्धा देव माणूस म्हणण्याची आपली रीत आहे. कुणी एखादा थोर पुरुष असला, त्यानं लोकहिताचं काही कार्य केलं की त्याला आपण देव मानतो. हा जसा देव भोळेपणा असतो आणि आहे तसा काहींचा सिद्ध साधकपणाही असतो. देव तयार केल्याखेरीज भक्तांचं साधत नसतं आणि म्हणून भक्त देव घडवत असतात आणि आपलं कार्य साधत असतात. शिवाजीला समकालीनांनी अवतार मानला होता की नाही कुणास ठाऊक, परंतु त्याच्या अंगी काही अलौकिक सामर्थ्य, चमत्कारिक सामर्थ्य इत्यादी लादलं होतं असं दिसतं. शिवाजीला पक्षासारखं उडता येतं. तो शाहिस्तेखानासमोर भिंतीतून प्रगटला. त्याला अदृश्य होण्याचं सामर्थ्य लाभलं होतं अशी वर्णनं आढळतात. ही सारी वर्णनं खोटी आहेत यात वाद नाही. त्या काळी या अफवांचा शिवाजीला निष्ठा मिळवायला आणि यश संपादन करायला उपयोग झाला असेल, पण अडाणीपणा आणि इतिहास यात फरक आहे. शिवाजी माणूस होता, चांगला माणूस होता, थोर माणूस होता, हुशार व दूरदृष्टीचा होता, नीतिमान आणि व्यवहारी माणूस होता, शूर लढवय्या आणि कुशल संघटक होता, पण माणूस होता. देव नव्हता, अवतार नव्हता. शिवाजीचा देव केला म्हणजे काय होतं? देव केला की मग शिवाजीसारखं वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही. शिवाजीसारखं वागा, रयतेला सतावू नका, बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवा पण परधर्माचा द्वेष करायला शिकवू नका असं सांगितलं तर सरळ उत्तर येतं. तो शिवाजी कुठं, आपण कुठं? तो देवाचा अवतार आणि आपण माणूस. आपल्याला ते कसं जमणार? आपण आपलं असंच वागायचं. देव असल्यामुळं वर्षातून एकदा शिवाजी महाराज की जय म्हणायचं, जयंती करायची, वर्गणी गोळा करायची, थोडी खर्चायची, थोडी खायची, जमलं तर थोडी खर्चायची आणि जास्त खायची, कपाळाला अष्टगंध लावायचा, गुलाल उधळायचा की काम झालं. शिवभक्त म्हणून घ्यायला आपण रिकामे झालो. शिवाजीसारखं वागायची आपल्यावर जबाबदारी नाही. शिवाजीनं रयतेला मदत केली. आता त्याच्या भोंदू भक्तांनी रयतेला भीती घालायला त्याचाच उपयोग करायचा. दारूच्या अड्ड्यावर, मटक्याच्या गाडीवर, बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर शिवाजीचा झेंडा आणि शिवाजीचा फोटो लावायचा आणि काळे धंदे चालवायचे. हा शिवाजीचा गैरवापर आहे. शिवाजी नीट समजून घेऊन हे थांबलं पाहिजे.
थांबवलं पाहिजे. भोंदू कोण आणि भक्त कोण हे ओळखायला शिवाजी समजून घ्यावा. शिवाजी व भवानी तलवार. भोळ्या भाबड्या शिवभक्त रयतेमध्ये आणि अर्धवट शिकलेल्यांमध्ये सुद्धा शिवाजीच्या यशाचं एक कारण पुन्हा पुन्हा सांगून रुजवलं गेलंय. ते म्हणजे शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न झाली होती म्हणून शिवाजी यशस्वी झाला. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री शिवाजीची ही भवानी तलवार शोधून आणून लोकप्रिय व्हायच्या उद्योगात बराच काळ होते. तर दुसरीकडे महाराष्ट्रात आमचे राज्य येणार असे स्वप्न उराशी बाळगणारे दुसरे नेते महाराष्ट्रातून जय शिवाजी जय भवानी असा गजर उठवत आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार पोर्तुगालमध्ये तयार झाली होती हे आता संशोधकांनी दाखवून दिलं आहे. पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचे शास्त्र आपल्यापेक्षा तेव्हा प्रगत होतं. पोर्तुगीजांबरोबर गोव्यात ही तलवार आली, तिथून ती सावंतांकडे गेली व तिथून शिवाजी महाराजांकडे आली असा खरा इतिहास आहे. या तलवारीशी भवानी मातेचा काही संबंध नाही. साताऱ्यात एक म्युझियम आहे, त्यात एक तलवार आहे. ही तलवार शिवाजी महाराज वापरीत असं सांगितलं जातं. तीच भवानी तलवार आहे की नाही यासंबंधी वाद आहे, परंतु साताऱ्याच्या म्युझियममधील या तलवारीवर पोर्तुगीज भाषेतील अक्षरे आहेत. आजही ती कुणासही पाहता येतील. लोकांचा अडाणीपणा, लोकांची श्रद्धा हेच आपले भांडवल करून लग्गा साधू पाहणारे लोकांना सत्य समजून देण्यास तयार नसतात. सारखे सारखे सकाळ संध्याकाळ जय शिवाजी जय भवानी म्हटल्याने शिवाजी समजत नाही, भवानी माता कळत नाही. भोंदू भक्तांपासून शिवाजीला धोका. अनेक थोर महापुरुषांच्या बाबतीत एक शोकांतिका पुन्हा पुन्हा घडवली जाते. त्या थोर पुरुषाला त्याच्या हयातीत त्या काळातले प्रस्थापित लोक विरोध करतात, त्याच्या तत्वाला व कार्याला विरोध करतात, जमलं तर ठार सुद्धा करतात, सर्व काही करतात. एवढंही करून त्याचं थोरपण नाहीसं होत नाही. सामान्य लोक त्याला व त्याच्या मागे त्याच्या विचाराला मानतात, तसे वागायचा प्रयत्न करतात आणि मग तेच प्रस्थापित लोक दुसरी युक्ती करतात. ते स्वतःच त्या थोर पुरुषाचे भक्त बनतात, त्याचा उदो करतात, त्याच्या जयंत्या मयंत्या साजऱ्या करतात, त्याची देवळं बांधतात, फोटो छापतात. हे सर्व करताना एक युक्ती योजतात. त्या थोर पुरुषांचा सामान्यांच्या कल्याणाचा विचार विकृत करतात, नाही तर पुसून टाकतात. प्रस्थापितांना विरोध करण्याची त्यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचणार नाही अशी काळजी घेतात. लोकांनाच फसवतात, खोटा इतिहास लिहितात, खोटा इतिहास शिकवतात, खरं आणि खोटं यांची बेमालूम भेसळ करून विकतात आणि मुळात जो विचार प्रस्थापितांच्या विरोधी असतो तोच विचार त्यांचं बस्तान पुन्हा बसवायला उपयोगी आणतात. ज्या थोर पुरुषांच्या प्रतिमा आणि प्रतीके सामान्य जनांना आदराच्या, श्रद्धेच्या आणि निष्ठेच्या वाटतात, त्याच प्रतिमा हे टगे उचलतात, त्या विकृत करतात आणि त्यांचा गाभाच गारद करून टाकतात. प्रस्थापित मंडळी मोठी हुशार असतात. कोणी सत्तेमुळे प्रस्थापित असतात, कोणी संपत्तीने प्रस्थापित असतात, कोणी प्रतिष्ठेने प्रस्थापित असतात. खरं म्हणजे हे सर्व एकच असतात. असे अनेकांच्या बाबतीत घडत आलं आहे आणि आजही घडतंय. ज्ञानेश्वरानं संस्कृतातलं ज्ञान प्राकृतात आणलं. मुठभरांची ज्ञानाची मक्तेदारी मोडली, लोकांना ज्ञान दिलं. अगदी अडाण्यातल्या अडाण्याला ज्ञान दिलं, त्यांना समजेल अशा भाषेत दिलं. अगदी अडाण्याचं रूपक अशा अर्थानं रेड्याला सुद्धा वेद बोलायला लावला. ज्ञानाच्या प्रस्थापित मक्तेदारीविरुद्ध बंड केलं. ज्ञानाच्या मक्तेदारांनी त्याच्या हयातीत त्याला कडाडून विरोध केला. संन्याशाची पोर म्हणून ज्ञानेश्वराला आणि त्याच्या भावंडांना वाळीत टाकलं. त्यांची मुंज करायला नकार दिला. ज्ञानेश्वराकडे लाखो गणती मोहरा नव्हत्या आणि त्याला कोणी गागाभट्ट भेटला नाही, नाहीतर कोणी सांगावं. कदाचित शिवाजीचा राज्याभिषेक झाला तशी त्याचीही मुंज झाली असती. ज्ञानेश्वराने अगदी अल्प वयात समाधी घेतली हे तरी खरं आहे का? ज्यांनी ज्ञानेश्वराच्या हयातीत त्याला विरोध केला, ज्ञान प्रसाराला ज्यांनी विरोध केला, त्यांचे सांस्कृतिक, धार्मिक, लौकिक असे सर्व वारसदार नंतर ज्ञानेश्वरांची स्तुती करू लागले आणि ज्ञानेश्वरांसारखा थोर पुरुष झालाच नाही असं तेच सांगू लागले. आणि ज्ञानेश्वराचं नाव घेत घेत सामान्यांना शिक्षणाचा हक्क नाकारू लागले. त्यांना शहाणं व्हायला प्रतिबंध करू लागले. ज्ञानेश्वरांच्याही अगोदर प्राकृतात ग्रंथ रचून ज्ञानप्रसार करणाऱ्या चक्रधरांना तर संतांनीही वाईट टाकलं. तुकारामांच्या हयातीत
अंबाजी आणि त्याचे सर्व साथीदार यांनी त्याला कसून विरोध केला. त्याचे अभंग नदीत बुडवले, गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली आणि तुकारामांचे काय केले कोणास ठाऊक, पण तो सदेह वैकुंठाला गेला अशी आवई मात्र जोरात उठवली. अगदी त्याला न्यायला स्वर्गातून आलेलं विमान सुद्धा सिनेमात दाखवलं आणि चित्रात रंगवलं. नदीत बुडवूनही तुकारामाचे अभंग लोकात राहिलेच, ते तेच म्हणू लागले. आणि जेव्हा अभंग बुडवून सुद्धा आणि तुकारामाला स्वर्गाला पोहोचूनही तुकाराम संपत नाही असं दिसून आलं, तेव्हा मुंबाजीचे सर्व प्रकारचे सर्व वारसदार तुकारामाचे कौतुक करू लागले. त्याच्या अभंगात आपले फुसके अभंग घुसू लागले, त्याच्या अभंगावर कथा कीर्तने करू लागले. पण हे करताना एक करू लागले की तुकारामाने अंधश्रद्धेवर व अन्यायावर जे कोरडे ओढले होते ते लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत अशी दक्षता घेऊ लागले. फार लांब कशाला, महात्मा गांधींचे काय केले? ठरवून खून केला, कट करून खून केला. कटातले काही शिताफीने सुटले, कोण फाशी गेले, कोण भोगून सुटले. आता काय सांगतात? महात्मा गांधींची हत्या एका माथेफिरूनं केली. कट करणारे माथेफिरू होते काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्याच्या पुढाऱ्याने नथुराम गोडसे याने महात्मा गांधींचा खून केला, तो माथेफिरू होता काय? महात्मा गांधींचा खून झाला तेव्हा पेढे वाटले व खाल्ले, नथुराम गोडसेचा हुतात्मा म्हणून गौरव केला. आणि आता नथुराम गोडसेचे सहकारी आणि अनुयायी काय सांगतात? ते म्हणतात आम्ही गांधीवादी, आम्ही समाजवादी आहोत. आहे की नाही कमाल? खून करूनही महात्मा गांधी संपत नाहीत असं दिसलं म्हणून मग हे स्वतः गांधीवादी बनवून गांधींना संपवायला निघालेत. दुसरं काय? जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. शिवाजी आज असता तर. शिवाजीला सुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा गांधी यांच्यासारखंच विकृत करायचा कार्यक्रम बराच काळ सुरू आहे, सध्याही चालू आहे. शिवाजी वतने देण्याच्या विरुद्ध होता, त्याने आयुष्यभर वतने देण्याचे टाळले. आताचे प्रस्थापित शिवभक्त नवी नवी वतने तयार करीत आहेत. वतनदारांना सांगत आहेत की तुमच्या वतनात तुम्ही हवं ते करा, रयतेला हवं तसं लुटा, खा प्या मजा करा, आमचं राज्य चालवायला आम्हाला मदत करा म्हणजे झालं. म्हणजे आम्ही सुद्धा रयतेला लुटू, तुम्ही थोड्या प्रमाणात लुटा, आम्ही मोठ्या प्रमाणात लुटू. तुम्ही हजारात क्वचित लाखात खा, आम्ही कोटीत खाऊ. शिवाजीच्या काळातील वतने आता नाहीत हे खरं आहे, पण नवी वतने आणि नवे वतनदार वाढत आहेत. झेडपीची वतने सर्व जिल्ह्यात आहेत. साखर सम्राट म्हणजे नवे वतनदारच आहेत. वेगवेगळी कॉर्पोरेशन्स म्हणजे वतनदार आहेत. मोठ्या सहकारी संस्था, म्युनिसिपाल्ट्या, आमदारक्या, खासदारक्या यांना वतनाचे स्वरूप आले आहे. आणि या वतनदाऱ्या आता वंश परंपरेनं दिल्या घेतल्या जात आहेत. लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण हवेच, त्याला विरोध कुणी करणार नाही, पण विकेंद्रीकरण म्हणजे वतनदारी नव्हे. शिवाजीच्या काळात वतनदार जसे जनतेला छळीत, त्यापेक्षा हे नवे वतनदार जास्त छळतात. साखर सम्राटाच्या विरुद्ध कोणी एखादा रयत गेला तर तो संपलाच. त्याला कर्ज मिळत नाही, खत मिळत नाही, त्याचा ऊस जात नाही. 2 वर्षात तो बर्बाद होतो आणि एक बर्बाद झाला की दुसरे 10 जण धजत नाहीत आणि वतनदाराचं वतन घट्ट होतं. रयतेच्या पोरीबाळींवर या नव्या वतनदारांचा डोळा आहे की नाही? बलात्कार होत आहेत की नाही? रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका म्हणून शिकून गेलेल्या शिवाजीच्या महाराष्ट्रात नव्या राजांची, सरदारांची आणि वतनदारांची सरबराई करण्यात रयत रंजीस येते की नाही? आणि हे सारं शिवाजी महाराज की जय म्हणत सुरू असतं, हे अगदीच भयानक आहे. शिवाजी हे सारं पाहायला असतात तर त्यानं काय केलं असतं? तो नाही हे खरं आहे, तो स्वतः येणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे, पण त्याची शिकवण आहे ना, त्याची शिकवण अंगी बांधून नव्या वतनदारांवर प्रहार करणं हेच खरं शिवाजीचं स्मरण करणं होय. आज शिवाजीच्या नावानं आणि शिवाजीच्या जयघोषात हिंदू मुसलमान दंगे होत आहेत. या धर्मांधांना सांगायला पाहिजे की शिवाजी धर्मांध नव्हता. हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवीत होता, पण मुसलमान धर्माचा द्वेष करीत नव्हता. श्रद्धावान होता, पण अंधश्रद्धा नव्हता. हिंदूत दंगेखोर धर्मांध आहेत, तसे मुसलमानात सुद्धा दंगेखोर आहेत, धर्मांध आहेत.
काही मुसलमान तर स्वतःला शहेनशहाचेच वारस समजतात. आपण या देशात राज्य केले होते असे समजतात. अरे, या देशात जेव्हा मुसलमानांचे राज्य होते तेव्हासुद्धा सारे मुसलमान बिर्याणी झोडत नव्हते आणि शराब पीत नव्हते. बहुसंख्य बिचारे गरीबच होते. शिवाय शिवाजीचं स्वराज्य स्थापायला ज्या मुसलमानांचे प्राण खर्ची पडले, ज्यांचे रक्त सांडले, ते सुद्धा तुमचेच पूर्वज होते ना? की औरंगजेब तेवढा तुमचा पूर्वज आणि मदारी मेहतर कुणीच नव्हे? आदिलशहा तेवढा तुमचा पूर्वज आणि इब्राहिम खान, दौलत खान आणि काझी हैदर तुमचे कोणीच नव्हते? शिवाजीनं स्थापलेलं स्वराज्य फक्त हिंदूंसाठी नव्हतं, ते महाराष्ट्रातल्या मुसलमानांसाठी सुद्धा होतं. मग महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी शिवाजी आपला मानला पाहिजे की नको? शिवाजीच्या नावानं मुसलमानांवर जसे हल्ले होत आहेत तसे दलितांवर सुद्धा हल्ले होतात. जय भवानी, जय शिवाजी या घोषणा होतात. राखीव जागांना विरोध करणारे शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि हे विसरतात की शिवाजीनं जाणीवपूर्वक आपल्या नोकरीत दलितांना ठेवलं होतं, त्यांना मोठं केलं होतं. इतिहासाचा विपर्यास का केला जातो? अगदी अलीकडच्या काळातील असो किंवा जुन्या काळातील असो, थोर पुरुषांच्या चरित्राचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या प्रेरणांचा विपर्यास का केला जातो? हे उगाच घडत नाही. त्यात अडाणीपणाचा जसा भाग असतो तसा खोडसाळपणाचा आणि आपमतलबीपणाचाही भाग असतो. दोन्हींचा परिणाम मात्र तसा एकच होतो. आता शिवाजीचे पहा. सर्वांनी मिळून शिवाजीचे काय केले? गेल्या 50 वर्षात शिवाजीला मोठा केला की छोटा केला? प्रादेशिक विस्ताराच्या मापानं शिवाजीची मान्यता विस्तारली की कमी केली? 50 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचे फोटो महाराष्ट्राबाहेर सुद्धा असत, मध्य प्रदेशात असत, दक्षिणेत कर्नाटकात असत, बडोद्यात वा गुजरातेत असत. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आली आणि आपण सर्वांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या साह्यानं महाराष्ट्राची अस्मिता जागी केली. संयुक्त महाराष्ट्राची भाषिक राज्यांची चळवळ बरोबरच होती. राज्यभाषा कोश तयार करून घेणाऱ्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करणं आणि उपयोग करणं रास्त आणि योग्यच होतं, पण आपण तारतम्य ठेवलं नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक खंदे प्रचारक आचार्य अत्रे तेव्हा म्हणायचे, महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतरांना फक्त भूगोल आहे. या वाक्याला हमखास प्रचंड टाळ्या पडायच्या, पण हा अतिरेक झाला. महाराष्ट्राला शिवाजी प्रिय आहे, शिवाजीचा इतिहास आहे, तसा कर्नाटकाला राणी चेन्नम्माचा इतिहास नाही काय? राजस्थानला राणा प्रतापचा इतिहास नाही काय? मध्य प्रदेश आणि गुजरात ही राज्य काय काल अचानक जन्माला आली? प्रचाराच्या भरात तारतम्य सुटले. संयुक्त महाराष्ट्र झाला आणि शिवाजी जो महाराष्ट्राच्या बाहेर होता त्याला आपण महाराष्ट्रात कोंडला, फक्त महाराष्ट्राचा केला. आता महाराष्ट्रात काय सुरू आहे? शिवसेना स्थापली. सुरुवातीला बिगर महाराष्ट्रीयांविरुद्ध आणि आता मुसलमानांविरुद्ध जे काही बोलले किंवा केले गेले व केले जाते ते सर्व शिवाजीच्या नावाने केले जाते. हिंदू एकता स्थापना केली, मराठा महासंघ स्थापला, पतित पावन संघटना स्थापली, शिवाजीचा आणि भवानीचा गजर सुरू ठेवला. शिवाजी जो महाराष्ट्राचा होता त्याला आता महाराष्ट्रातल्या हिंदूंचा केला. आता तर त्याला साऱ्या हिंदूंचाही ठेवला नाही, त्याला गोब्राह्मण प्रतिपालक केला. मराठा महासंघ स्थापून मराठ्यांचा केला. राखीव जागांचा विरोध करताना खच्चून शिवाजी महाराज की जय केला आणि मराठवाड्यात व इतरत्र दलित वस्त्यांवर हल्ले करताना जय भवानी जय शिवाजीचा घोष केला आणि शिवाजीला फक्त उच्चवर्णीय हिंदूंचा केला. ब्राह्मणांचा आणि नव्या जुन्या खऱ्या खोट्या 96 कुळीच्या मराठ्यांचा केला. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शिवाजीचा उपयोग केला. अशीच गोष्ट जागतिक महायुद्धाच्या काळात घडली होती. ब्रिटिशांना सैन्यात लोक यायला हवे होते. त्यांनी पोस्टर छापली, त्यावर शिवाजीचा फोटो छापला आणि आव्हान केले, शिवाजीच्या मावळ्यांनो सैन्यात चला. शिवाजी शूर होता, तुम्ही शूर आहात, लढाईत चला. देशाला पारतंत्र्यात डांबून ठेवणाऱ्यांनी शिवाजीचा उपयोग करून घेतला. आता देशाचे तुकडे पाडायला निघालेले आणि गोरगरीब रयते जाती धर्माच्या नावाने बेदिली माजवणारे शिवाजीच्या नावाचा उपयोग करतायत. ते करतायत ते करू द्या, पण आपण का करू द्यावे? ते खोटा इतिहास सांगतात किंवा सांगतच नाहीत, नुसतेच जय म्हणतात, पण आपण खरा इतिहास सांगावा, नुसते जय म्हणू नये. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, ज्ञान या बाबतीत ज्यांचं बरं चाललेलं असतं ते आहे ते टिकवायला नुसत्या बळाचा वापर करीत नाहीत,
नुसत्या दंडुक्याचा, शास्त्राचा आणि शासनाचा वापर करीत नाहीत, विचाराचा वापर करतात, इतिहासाचा वापर करतात. लोकांना असा विचार सांगतात, असा विचार पटवतात, असे तत्त्वज्ञान त्यांच्या गळी मारतात, असा इतिहास त्यांना शिकवतात की त्यांचे फावते. ज्याच्या हाती जे आहे ते त्याच्याकडेच राहायला या विचाराची, या तत्त्वज्ञानाची, खऱ्या खोट्या विकृत खोडसाळ इतिहासाची मदत होते. विचार हे अगदी प्रभावी हत्यार आहे, टिकाऊ आहे, बंदुकीपेक्षा श्रेष्ठ आहे. या हत्याराचा प्रस्थापित वापर करीत असतात. पण ज्यांच्या हाती काही आहे ते जसे विचाराचा उपयोग करून आहे ते टिकवतात, तसेच त्यांच्या हातचे काढून घ्यायचे असेल तर काढून घेऊ पाहणाऱ्यांना सुद्धा विचाराचे हत्यार बळकट करावे लागते. वैचारिक पायाखेरीज बदल होऊ शकत नाही. म्हणून आजच्या रयतेनं शिवाजीचा खरा इतिहास शोधला पाहिजे, त्याचा योग्य अर्थ लावला पाहिजे आणि इतिहासात टाकाऊ असेल ते टाकले पाहिजे. पुढे घेऊन जाण्यायोग्य जे असेल त्यात नव्या प्रगत विचारांची भर घालून प्राप्त काळाला योग्य अशा रीतीने अभ्यासून ते पुढे नेलं पाहिजे. शिवाजीच्या इतिहासात, शिवाजीच्या विचारात, व्यवहारात, शिवाजीच्या कार्याच्या प्रेरणेत आजही उपयुक्त ठरू शकेल असं बरंच काही आहे. ते नीट समजून घेतलं पाहिजे आणि पुढं नेलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी अनेक पत्र पाठवली त्यापैकी काही महत्त्वाचे पत्र या पुस्तकामध्ये छापण्यात आलेले आहेत. चिपळूणच्या जुमलेदार, हवालदार व कारकुनास लिहिलेलं पत्र. 19 मे 1673 रोजीचं हे पत्र आहे. श्री भवानी शंकर. मशरूल अनाम राजश्री जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुनांनी दिमत पायगो मुक्काम मौजे हलवर्ण ता चिपळूण मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजी राजे सु. अरबा सबैन व अफल कसबे चिपळुणी साहेबी लष्कराची विले केली आणि या उपरी घाटावरी कटक जावे ऐसा मान नाही, म्हणून एव्हा छावणीस रवाना केले. ऐसियास चिपळुणी कटकाचा मुक्काम होता. याकरिता दाभोळच्या सुबेयात पावसाळ्या कारणे पागेन सामा व दाना व वरकड केला होता. तो कित्येक खर्च होऊन गेला व चिपळूण आसपास विलातीत लष्कराचीच 26 व गवताची व वरकड हरेक बाब लागली, त्याकरिता हाल काही उरला नाही. ऐसे असता वैशाखाचे 20 दिवस उन्हाळा हेही पागेस अधिक बैठी पडली, परंतु जरूर झाले त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास ऐसा दाना रातीब गवत मागाल असेल तोवरी धुंदी करून चाराल. नाहीसे झाले म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरायास लागतील, म्हणजे घोडी तुम्हीच मारिली असे होईल व विलातीस तसवीस देऊ लागला. ऐशास लोक जातील, कोणी कुंब्याचे थील दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले. असे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मराया लागतील, म्हणजे त्याला ऐसे होईल की मोंगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही. ऐसा तळतळाट होईल, तेव्हा रयतेची व घोड्यांची सारी बदनामी तुम्हावर येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाई हो अगर पावखलख हो गाव राहिले असाल, त्यांनी रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. साहेबी खजानातून वाटनिया पदरी घातली आहे, ती ज्याला जे पाहिजे दाना हो अगर गुरेढोरे वागवीत असाल त्यास गवत हो अगर फाटे भाजीपाले व वरकड विकावया येईल ते रास घ्यावे, बाजारास जावे, रास विकत आणावे. कोणावरी जुलूम अगर जाजती अगर कोणासी कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजविजेने दाना रातीब कारकून देत जातील, तेने प्रमाणेच घेत जाणे की उपास न पडता रोज बरोज खायाला सापडे आणि होत होत घोडी तवाना होत ऐसे करणे. नसतीस
कारकुनासी धसपस कराया, अगर अमकेच द्या तमकेच द्या असे म्हणाया, धुंदी करून खासदार कोठारात शिरून लुटाया गरज नाही, व हाली उन्हाळ्याला आहे तैसे खलफ पागेचे आहेत, खण धरून राहिले असतील व राहतील. कोणी आगट्या करतील, कोणी भलतेच जागी चुली रडधनाळा करतील, कोणी तंबाखूला आगी घेतील, गवत पडिले आहे ऐसे अगर वारे लागले आहे, ऐसे मनास ना आणिता, म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होईल. एका खणास आगी लागली म्हणजे सारे खण जळून जातील. गवताच्या लहळ्यास कोणीकडून तरी विस्तू जाऊन पडला म्हणजे सारे गवत व लहळ्या आहेत तितक्या एक एक जाळो जातील. तेव्हा काही कुणबियांच्या गर्दना मारल्या, अगर कारकुनास ताकीद करावी तैसी केला तरी काही खण कराया एक लाकूड मिळणार नाही, एक खण होणार नाही, हे तो अवघियाला कळते. या कारणे बरी ताकीद करून खासे असाल ते हमेशा फिरत जाऊन रंधने करिता, आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा करा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल ते गोष्टी न हो, आगीचा दगा न हो, खण गवत वाचेल ते करणे म्हणजे पावसाळा घोडी वाचली, नाही तर मग घोडी बांधावी न लगेत, खायास घालावे न लगे, पागाच बुडाली, तुम्ही निसूर झालेत ऐसे होईल. या कारणे तपशिले तुम्हास लिहिले आहे, जितके खासे जुमलेवार हवालदार कारकून आहा तितके हा रोखा तपशिले ऐकणे आणि हुशार राहणे. वरचेवरी रोजाचा रोज खबर घेऊन ताकीद करून येणेप्रमाणे वर्तवणूक करिता, ज्यापासून अंतर पडेल, ज्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास मराठीयाची तो इज्जत वाचणार नाही, मग रोजगार कैसा. खळक समजो, जास्ती केल्या वेगळ सोडणार नाही, हे बरे म्हणून वर्तणूक करणे. छत्रपती 12 सफर. याच्यातल्या काही कठीण शब्दांचे अर्थ या ठिकाणी दिलेत. पायगो म्हणजे फौज, विले केली म्हणजे व्यवस्था नेमून दिली, पावखलक म्हणजे पायदळातील लोक, तवाना म्हणजे सशक्त, निसूर म्हणजे निष्काळजी, दलवटणे म्हणजे सैन्याची छावणी, रातीब म्हणजे रोजचा खुराक, जाजती म्हणजे जुलूम आणि रंधणेकरिता म्हणजे अन्न शिजवताना. पुढचं पत्र आहे महसुलासंबंधी सुभेदारास पत्र. 5 सप्टेंबर 1676 रोजीचं हे पत्र आहे. श्री शंकर मशहुरल हजरत राजर्षी रामाजी अनंत सुभेदार मामले प्रेभावेली प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत सुहूर सन सबा सबेन अलफ साहेब मेहरबान होऊन सुबात फरमाविला आहे. एसियास चोरी न करावी, इमाने इतबारे साहेब काम करावे, एसी तू क्रियाच केलीच आहेस, तेनेप्रमाणे एक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास व दुरूस वर्तणे, याउपरी कमावीस कारभारास बरे, दरतुरोज लावणी संचनी उगवणी, जेसी जे वेलेस जे करू येते ते करीत जाणे. हर भातेने साहेबाचा वतू होय ते करीत जाणे. मुलकात बटाईचा तह चालत आहे, परंतु रयतीवर जाल रयतीचा वाटा रयतीस पावे आणि राजभाग आपणास येई, ते करणे रयतीवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुझवर राजी नाहीत. जैसे बरेच समजणे. दुसरी गोष्ट की रयतीपासून ऐन जिनसाचे नक्ष घ्यावे ऐसा एकंदर हुकूम नाही. सर्वथा ऐन जिनसाचे नक्त घेत नव जाणे, ऐन जिनसच उसूल घेऊन जमा करीत जाणे आणि मग वेलचे वेलेस विकीत जाणे, की ज्या हुनेरेने महाग विकेल आणि फायदा होय ते करीत जाणे. उसूल हंगामशीर घ्यावा आणि साठवण करून आणि विकरायसा करावा, की कोणे वेलेस कोण जिनस विकावा ते हंगामी तो जिनस विकावा. जिनस तरी पडेन जाया नव्हे आणि विकरा तरी महाग ऐसे हुनेरेने नारळ खोबरे सुपारी मिरे विकीत जाणे. महाग धारणे जरी 10,000 ऐन जिनस
विकेल तर तो फायदा जहालियाचा, मजरा तुझाच आहे. ऐसे समजणे त्या उपरी रयतीस रवाना करावे आणि किर्द करवावी. हे गोष्टीस इलाज साहेबी तुझ ऐसा फरमाविला आहे की कष्ट करून गावाचा गाव फिरावे. ज्या गावात जावे तेथील कुलबी किती आहे ती ते गोला करावे. त्यात ज्याला जे सेत करावया कुवत माणूस बल असेली त्या माफिक त्यापासी बेलदाने संच असिला तर बरेच झाले. त्याचा तो कीर्द करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे, माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर पोटास दाणे नाही, त्यावेळी तो वाढवून रिकामी झाला असेल तरी त्याला रोख पैकी हाती देऊन दोचे बैलाचे पैके द्यावे. बैल घेवावे व पोटास दो खंडी दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल तितके करवावे. पेस्तर त्यापासून बैलाचे व गल्याचे पैके वाडी दिडी न करिता मुदलच उसनेच हळूहळू याचे तवानगी माफिक घेत घेत वसूल घ्यावा. जोवरी त्याला तवानगी येई तोवरी वागवावे. या कलमास जरी 2 लाख लारी पावे तो खर्च करीसील आणि कुणब्याची खबर घेऊन त्याला तवानगी येती करून किर्द करीसील आणि पडजमीन जाऊन दस्त जाजती करून देसील तरी साहेबा कबूल असतील. तैसेच कुलबी तरी आहे पुढे कष्ट करावया उमेद धरितो आणि मागील बाकीचे जलित त्यावरी केले आहे ते त्यापासून घ्यावया मवसर तरी काही नाही. ते बाकीचे खडवे तो कुलबी मोडेन. निकाम झाला या उपरी जाऊन पाहतो. एसी जे बाकी रयतीवरी असेल ते कुलाचे कुल माफ करावया खडवे. तो कूब करून पेस्तर साहेबास समजाविणे की रवेसीने किर्द करून साहेबाचा फायदा केला आहे आणि आमकी एक बाकी गैर उचली मफलीस कुलास माफ केली आहे ऐसे समजावणे. साहेब ते माफीची सनद देतील. जे बाकी नफर निस्बत असली ते हिसेबीच उसूल घेत जाणे. बाकीदार महाल न करणे. रवेसीने तुझला पदनसी येत तपासिले करून हा रोखा लिहून दिला असे अकलेने व तजवजीने समजून याप्रमाणे कारभार करीत जाणे की तुझा कामगारपणाचा मजरा होय आणि साहेब तुझवरी मेहरबान होत ते करणे आणि जाणे जोरा. 6 माहे रजब. यातील काही कठीण शब्दांचे अर्थ या ठिकाणी दिलेत. दस्त म्हणजे सरकारी महसूल, जलित म्हणजे जुलूम, मफलिस म्हणजे गरीब, किर्द म्हणजे लावणी, पदसियत म्हणजे पदाला योग्य असा उपदेश, जाजती म्हणजे जास्ती, तवानगी म्हणजे सामर्थ्य, मजरा म्हणजे मोबदला, नफर निस्बत म्हणजे माणसाच्या अंगची. आता जिजिया कराबद्दल औरंगजेबास पाठवलेलं पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पत्र आहे 1657 सालचं. सत्यवचनी शिवाजी औरंगजेब. प्रारब्ध योगाने हुजूरून निरोपाशिवाय आलो, परंतु यथायोग्य सेवेचे संप्रदायात हजर आहे. ती चांगली सेवा आणि उत्तम प्रयत्न. हिंदुस्तान व इराण व दुरान व रूम व शाम येथील बादशहा व उमरा व मोगल व राजे लोकच राणे यास व खेरीज 7 मुलखाचे राहणार व खुशकी व तरी येथील मुसाफर यास जाहीर आहेत. त्यापेक्षा आपले अंतःकरण समुद्राप्रमाणे आहे त्यासही विदित झालेच असेल. याज करता कित्येक गोष्टी ज्यात आबालवृद्धांचे कल्याण राही अशा लिहिल्या जातात. सांप्रत आम्ही इकडे आल्यावर पादशाही खजिना रिकामा झाला व सारे द्रव्य खर्च झाले. याजकरिता हिंदू लोकांपासून जजिया पट्टीचे द्रव्य उत्पन्न करून पादशहातीचा क्रम चालविला आहे ऐसे ऐकण्यात आले. त्यास पूर्वी अकबर बादशहा यांनी न्यायाने 52 वर्षे राज्य केले. यामुळे इसवी व दाऊदी व महमदी वगैरे याती खेरीज ब्राह्मण व शेवडे वगैरे हिंदू लोक यांचे धर्म चांगले चालले व त्या धर्माचे संस्थापनाविषयी ते बादशाही मदत ठेवीत होते.
याजकरिता जगद्गुरू अशी त्यांची प्रसिद्धी झाली व अशा सद्वासनेच्या योगाने हरएक स्थळी त्यांची नजर पडत होती, तेथे यश येत होते व कित्येक मुलूक सर केले. त्याचवर नुरुद्दीन जहांगीर बादशाह याने 22 वर्ष बादशाही ईश्वरी लक्ष ठेवून केली, नंतर स्वर्गास पोहोचले. शहाजहान साहेब किरान याने 32 वर्ष बादशाहात करून उपरात राहिले. आयुष्य चांगलेपणात घालून निरंतरी कीर्ती मिळविली. ये विषयी दृष्टांत जो पुरुष जिवंत असताना लौकिकवान व मागे ज्यांची चांगली कीर्ती असा तो त्याजला अचल लक्ष्मी प्राप्त झाली असे आहे. सदरी लिहिले पादशहाचा प्रताप पराक्रम असा त्याने दस्तूर व वहिवाटी केल्या. त्याचे रक्षण करण्यास अलमगीर फिकीरवंद झाले. ते बादशहाही जजियापट्टी घेण्यास समर्थ होते, परंतु सारे लहान मोठे आपापले धर्मावर आहेत, ते सर्व ईश्वराचे आहेत असे जाणून कोणावर जुलूम करावा हे त्यांनी मनात आणले नाही. त्यांचे उपकाराची कीर्ती अद्याप आहे व हरएक लहान मोठे यांचे मुखी त्यांची स्तुती व आशीर्वाद आहे. जशी नियत तशी त्यास वर्कत. त्या बादशहांची दृष्टी लोकांचे कल्याणात होती. हल्ली आपले कारकिर्दीत कित्येक किल्ले व मुलूक गेले, बाकी राहिले तेही जातात, कारण जे खराबी करण्याविषयी कमतर नाही. जे रयत लोक खराब आहेत, हरेक महालाचे उत्पन्न लाखास 1000 येणे कठीण असे झाले. बादशहा व बादशहाजादे यांचे घरी दारिद्र्याचा वास झाला, तेव्हा पदरचे मनसबदार व उमराव यांची अवस्था कळतच आहे. सारांश: शिपाई लोक हैराण व सौदागर पुकारा करतात व मुसलमान रडतात. हिंदू लोक मनात जळतात आणि कित्येक लोकास पोटास मिळत नाही असे आहे. तेव्हा राज्य चालविणे कसे? त्याचवर जजिया पट्टीचा उपद्रव या प्रकारचा ती पूर्व पश्चिमे पावे तो जाहीर झाला आहे की हिंदुस्थानचे पातशाह फकीर व ब्राह्मण व शेवडे व जोगी व संन्यासी व वैरागी व अनाथ गरीब व थकलेले व पडलेले असे एकंदर लोकांपासून जजिया घेतात व यातच पुरुषार्थ असे समजतात व तैमूर पातशहाचे नाव बुडवितात असे झाले आहे. आसमानी किताब म्हणजे कुराण, ते ईश्वराची वाणी आहे. त्यात आज्ञा केली ती ईश्वर जगाचा किंवा मुसलमानांचा आहे. वाईट अथवा चांगले असो, ते हे दोन्ही ईश्वराचे निर्मित आहेत. कोठे मस्जिद आहे त्याचे स्मरण करून बाग देतात, कोठे देवालय आहे तेथे घंटा वाजवितात. त्यास कोणाचे धर्मास विरोध करणे हे आपले धर्मापासून सुटणे व ईश्वराचे लिहिले रद्द करून त्याचवर दोष ठेवणे. याविषयी चांगले अगर वाईट जे पहावे त्यास रद्द करू नये. पदार्थाची निंदा करणे हे पदार्थ करणाऱ्यावर शब्द ठेवणे आहे. न्यायाचे मार्गाने पाहता जजिया पट्टीचा कायदा केवळ गैरपेशजी सुलतान अहमद गुजराती हा असाच गैरचालीने वागला, तो लवकरच बुडाला. त्यास या वृद्धापकाळी असे बद्ध होणे हे पराक्रमास अगदी योग्य नाही. या विषयी दृष्टांत जुलूम ज्याजवर झाला त्याने खेद करून हाय हाय म्हणून मुखाने धूर काढल्यास त्या धुराने जितके लवकर जळेल तितके जलदीने जळता अग्रीही संमधास जाळणार नाही. अंतःकरण पातकाने मलिनवाले ते स्वच्छ करावे ही चांगली सल्ला आहे. याचवर हिंदू लोकास पीडा करण्यातच धर्म आहे असे मनामध्ये आले असल्यास आदिराजा राजशिंग याजपासून जजिया घ्यावा, म्हणजे इकडून कठीण नाही. उपरांत सेवेसी हजर आहे, परंतु गरिबानाथ ते मुंग्या चिलटासारखे आहेत. त्यास उपसर्ग करण्यास काही मोठेपणा नाही. पदरची मंडळी ही पाहता पाहता अग्नी तृणाने झाकतात, याचेही आश्चर्य वाटते. अस्तु राज्याचा सूर्य हा प्रतापाचे उदयाचलापासून तेजस्वी असो. नरहर कुरुंदकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य या पुस्तकातील एक उतारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अनेकांच्या मनात वर्तमान काळातील हिंदू विरोधी मुसलमान अशा प्रकारचा झगडा असतो. स्वतःच्या मनातील हा असत्य आणि अनुचित संघर्ष मागच्या इतिहासामध्ये पाहण्याची काही जणांची धडपड असते. या दृष्टीनं शिवाजी महाराजांकडे हिंदूंचा राजा म्हणून पाहणे काही जणांना आवडतं. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात
अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही. ते स्वतः हिंदू धर्मियांच्या धार्मिक राजवटीच्या निर्मितीसाठी झगडत नव्हते. आपल्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक आदेशानुसार श्रुती स्मृती पुराणांना अनुसरून एक राज्य निर्माण करण्याची त्यांची इच्छाही नव्हती. तसा त्यांचा प्रयत्नही नव्हता. प्रत्यक्ष त्यांच्या स्वतःच्या आरमारात दर्यासारंग दौलत खान, इब्राहिम खान असे अनेक मुस्लिम अधिकारी होते. त्यांच्या फौजेत विजापूरहून आलेले 700 पठाणही होते. त्यांनी स्वतः सर्व मुस्लिम धर्मसंस्थांना संरक्षण देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. राजकारणाच्या पटावर औरंगजेबाविरुद्ध ते उभे होते, तरी त्यांनी औरंगजेबाला त्याचे पंजे अकबर बादशाह यांच्या थोरवीची आठवण करून दिली आहे. कुतुबशाहीशी त्यांचे संबंध प्राय प्रेमाचे आणि मित्रत्वाचे राहिले. या घटनेकडे आपण दुसऱ्या बाजूकडूनही पाहू शकतो. त्यांना आयुष्यभर ज्या वतनदारांविरुद्ध लढावे लागले ती नुसती त्यांच्या धर्माची माणसे नव्हती, तर त्यांच्या सोयर संबंधातील माणसे होती. घोरपडे, निंबाळकर, जाधव, सावंत, सुर्वे असे अनेक वतनदार नेहमीच त्यांच्या विरुद्ध राहिले. शिवाजी महाराजांविरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का राहिले या प्रश्नाचे उत्तर आणि लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले या प्रश्नाचे उत्तर एकच आहे. नरहर कुरुंदकर, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य. त्यानंतर पुढचा उतार आहे, आलमगीर औरंगजेब हा आपल्या काळातला कुशल सेनापती, युद्धनीतितज्ञ आणि मुत्सद्दी असा राजा होता. इसवी सन 1681 मध्ये आपल्या लक्षावधीच्या फौजा घेऊन औरंगजेब जेव्हा दक्षिणेत उतरला त्यावेळी त्या संघर्षाचे स्वरूप आशयाच्या दृष्टीने धार्मिक नव्हते. एकतर औरंगजेबाच्या फौजेत अक्षरशः लाखांनी मोजावे लागेल एवढे मोठे प्रमाण हिंदू सैन्याचे होते. औरंगजेबाच्या फौजेत असणाऱ्या हिंदूंना हा लढा दोन धर्मांच्या मधील आहे असे वाटलेले दिसत नाही. स्वतः औरंगजेब सुद्धा मराठ्यांच्या राज्याबरोबर आदिलशाही व कुतुबशाही दोन मुस्लिम राज्य नष्ट करण्याचे ठरवून आलेला होता. मुसलमान आदिलशहा व कुतुबशहा आणि हिंदू संभाजी एका बाजूला आणि मुसलमान औरंगजेब, त्याचे लाखो हिंदू सैनिक आणि शेकडो हिंदू सरदार दुसऱ्या बाजूला असा हा संघर्ष होता. हा दोन धर्माच्या मधील संघर्ष नव्हता, तरीही औरंगजेब या संघर्षात यशस्वी होऊ शकला नाही. नरहर कुरुंदकर, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य. या पुस्तकाच्या लेखनासाठी जे संदर्भ ग्रंथ वापरलेले आहेत आणि ज्या टिपा वापरल्यात त्याची ही पूर्ण यादी या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही वाचून बघू शकता. थँक्यू.